डॉक्टर सुरेश माने साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर आपले मार्गदर्शन जिंदगी फकत दो चार वक्त की घड़ी है यारो, जिंदगी फकत दो चार वक्त की घड़ी है यारो, ये न समझो कि सारी उम्र पड़ी है यारो, ये न समझो कि सारी उम्र पड़ी है यारो, अपने तारीख और मकानों से बाहर तो झांको, अंबेडकर की ताकत तुम्हारे दर पे खड़े हैं यारो। ही ताकद फडणवीसांनी बघावी, आयऱ्या गैऱ्या नत्याखोऱ्याने बघून काही उपयोग नाही। आपला पहिला मोर्चा 30 तारखेला झाला मुंबईमध्ये, तुम्ही बहुतेक जण आला होता। आजही पावसामध्ये तुम्ही आहात। एकदा स्वतःसाठीच, आपल्या ताकदीसाठी, आपल्या ध्येयासाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वतःचं अभिनंदन करा। 30 तारखेला मोर्चा मुंबईत झाला आणि त्याच दिवशी विधानसभेमध्ये देवेंद्रला बोलावं लागलं। काय म्हणाले? आम्ही अजून फैसला केला नाही, तुमच्या बापालाही करता येणार नाही। दोन चार आपल्यातले भटकलेले, म्हणजे मातंगातलेच भटकले तर समजू नका, महारातले पण भटकलेले आहेत की नाही? नाहीतर आपला तो बाळ आहे असं नाही करायचं। जे भटकलेले आहेत त्या बांधवांना माझं एक सांगणार की बाबा, क्रांतीवीर लहुजी साळवे अहवाल सरकारनं स्वीकारला ना, कोणी विरोध केला? कुठल्याही आंबेडकराच्या लेकराने विरोध नाही केला। 84 शिफारशी आहेत, 68 शिफारशी महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्या मातंग समाजाच्या हितासाठी। 68 स्वीकारल्या, एकाही माणसाने विरोध केला नाही आणि आमच्यापैकी कोणी करणारी नाही, कारण आम्ही समतेच्या वाटेचे वाटसरू आहोत। आम्ही कोणाचा विरोध करायला इथं नाही। 68 शिफारशी स्वीकारल्या, 2 शिफारशी, ज्या मातंगाला जमीन नाही त्याला सरकार जमीन देईल। भटकलेल्या बांधवांना माझा प्रश्न आहे, कधीतरी सरकारला विचारा या बाबतीत सरकारनं काय केलं। 2011चा GR आहे। आपल्या एकंदर एससीच्या बजेट पैकी जास्तीत जास्त बजेट मातंग समाजावरती खर्च करावं अशी एक तरतूद महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलं। आपण कुणाला विरोध केला? मग आमचा कोणतरी तो गोरखे का गारखे कोणतरी आहे पुण्याचा, नवीन नवीन MLA झाला, MLC झालाय, और नया नया मौला हमेशा ज्यादा अल्लाह अल्लाह करता है। नया नया मौला है। गोरखेला आव्हान आहे, क्रांतीवीर लहुजी साळवेची 68 शिफारशी ज्या स्वीकारल्यात ना, तुम्ही खरंच लहुजी वस्तादांची औलाद असाल तर त्या शिफारशी लागू करून दाखवा। तुम्ही करून दाखवा। आम्ही कोणी विरोध नाही करत रे। प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मातंग इतर समाजाची पोरं शिकावी म्हणून शाळा आणि वसतिगृह काढावा। अरे देवेंद्रला विचार ना, किती वसतिगृह काढली, किती शाळा काढल्या, किती कॉलेज काढली, कोणी आम्ही विरोध नाही केला। RSSच्या नादाला जो कोणी लागेल त्याला आमचा विरोध असेल, मग तो आमचा असो नाही तर कोणाचाही असो। आणि म्हणून जे कोणी भटकलेले आहेत त्यांना एकच सांगणं आहे, भाई जुल्म का पेट एक दिन फटेगा जरूर। भाई जुल्म का पेट एक दिन फटेगा।
गरीबों का हक एक दिन बटेगा जरूर, नापाक होती है कुत्तों की दोस्ती, काटेगा नहीं तो चाटेगा जरूर. यावरून त्यांनी ठरवावं कुणासोबत जावं. फुले शाहू आंबेडकरी चळवळी सोबत राहावं की आरएसएसच्या छावणीमध्ये जाऊन त्याची दलाली करावी, हाही या माध्यमातून प्रश्न आहे. आणि देवेंद्रनं काही कमी पाप केली का महाराष्ट्रामध्ये? या जालना जिल्ह्यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा कोणी वातावरण निर्माण केलं? कोणी निर्माण केलं? नंतर धनगर वर्सेस आदिवासी, धनगरांच्या विरोधात आदिवासीला उभा केलं. आता शेड्यूल कास्ट मधल्या 2 प्रमुख जाती त्यांना एकामेकाच्या विरोधात. पण आम्ही आंबेडकरी लढ्याचे सैनिक आहोत, आम्ही जातीचे सैनिक नाही, आंबेडकरी विचाराचे सैनिक आहोत. आणि त्यामुळे जे जातीचे सैनिक म्हणून आमच्या समोर येतील त्यांच्या विरोधात लढावं लागेल, बोलावं लागेल. पण कधी कधी आम्ही म्हणतो चमच्याला मारण्यापेक्षा चमच्याला जो हाताळतो त्याला मारणं फार चांगलं. म्हणून आपलं आंदोलन आम्ही सगळ्यांनी, आनंदराज असो, भीमराव असो, आमचे बाबूराव माने चर्मकार समाजाचे माजी आमदार बबनराव घोलप, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपला पक्ष संघटना बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी एकत्रित मिळून या देवेंद्र फडणवीसाच्या आत्मघातकी आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकर चळवळी विरोधातील राजकारणाचं जर निपात करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित बसलं पाहिजे. त्याचाच परिणाम म्हणून तुम्ही आपापले झेंडे दंडे काढून ठेवले आणि एक मोठं दांडकं हातात घ्या, तेच फार चांगलं आहे. उपवर्गीकरण करून काय करणार आहे? नोकऱ्या कुठे आहेत? खाजगीकरणाला ठेवल्या का? कंत्राटीकरण किती? प्रायव्हेटायझेशन किती? आउटसोर्सिंग किती? याच्या विरोधात कोण बोलायचं? आंबेडकरीच्या चळवळीच्या लोकांनी. बाकी कुणी बोलायचं नाही, बाकी कुणाला काही पडलं नाही. कालही दिल्लीमध्ये पोलिसांचा ब्रुटल अॅट्रॉसिटी अत्याचार पाहिला तुम्ही. आपण आजच्या या आपल्या जाहीर सभेमध्ये कालचा मोदी बीजेपी सरकारच्या पॉलिसी बाळाचा विद्यार्थ्यावरती जो एक अमानवीय प्रयोग केला त्याचा आपण आज जाहीर धिक्कार आजच्या या आपल्या मोर्चामध्ये करत आहोत. कारण आम्ही अन्यायाविरुद्ध लढणारी माणसं आहोत. देवेंद्र फडणवीसाच्या सोबत महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहे, आम्ही बैठक केली त्याच्या सोबत. काय म्हणून आणताय? कोणी सांगितलं तुम्हाला? मगाशी आमचे म्हणाले एक बंदर समिती आहे. ते बंदर नाही, ते बंदरच आहे. सत्ताधाऱ्याच्या हातात जो नाचतो त्याला बंदरच म्हणतात. आणि त्यामुळं कुठली तरी समिती, अरे मग आता त्यांनी सूचना मागवल्या. किती सूचना आहेत माहिती आहे का? 85,000 सूचना आल्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या. घ्या सुनावणी, आमचं काही म्हणणं नाही, सुनावणी घ्या. 85,000 सूचनाचा निपटारा करायला देवेंद्र फडणवीसांना किती दिवस लागतील? घ्या सुनावणी. आणि आता ते सांगतात की आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार करत आहोत. देवेंद्रजी, तुमचा भाऊ उत्तर प्रदेशात आहे, योगी भाऊ म्हणजे बीजेपी वाला. तुमचा भाऊ तिथं आहे किंवा मुख्यमंत्री आहे. अहो, ज्या बीजेपीनं उत्तर प्रदेशात उपवर्गीकरण करण्याची हिंमत नाही केली, त्या मुख्यमंत्र्यानं हिंमत नाही केली. मग आमचा प्रश्न देवेंद्रला आहे, तुम्हाला कुठून एवढी ताकद आली? तुम्हाला कुठून एवढं शहाणपण आलं? कुठून एवढी अक्कल आली? तुम्हाला वाटलं मी धनगर ओबीसी मराठी यांची भांडण लावून आता इकडे येऊ? जमायचं नाही. इथं जमायचं नाही. 4-2 आपल्यातली भटकलेली कोण असतील त्यांनाही समजावून सांगा, आपला लढा कुठल्या जातीच्या कुठल्या माणसाच्या विरोधात नाही, आपला लढा देवेंद्र फडणवीसच्या नालायक सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे.
कुठल्या समाजाच्या व्यक्तीच्या विरोधात नाही आणि असेंब्लीमध्ये धडधाकट खोटं बोलले. सुप्रीम कोर्टानं सांगितलं, काही सुप्रीम कोर्टानं नाही सांगितलं. सुप्रीम कोर्टानं बंधनकारक नाही केलं. मी वकील आहे, कायद्याचा मास्टर आहे. सुप्रीम कोर्टानं काही सांगितलं नाही. यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली यांना राजकीय वोट बँक पैदा करायचे आहे. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 400 के पार असणारा नारा करणारा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये पाणीपत झालं. 17च्या वरती जाऊ शकला नाही. आता आपण सगळ्यांनी त्याला भरपूर मतदान केलं ना, केलं की नाही? त्यांच्या विरोधात मतदान केलं. आणि तुम्ही मतदान करताना बी बीड घ्या बाजूला आहे. काही बीडचे लोक आलेत, अंबेजोगाईला पण आलेत. त्या बीडवाल्याला पण तुम्ही मतदान केलं. सोनवणे नावाचा खासदार तो पार्लमेंट मध्ये गेला आणि त्याला शपथ घेताना काय म्हणाला माहितीये का? मराठा आरक्षणाचे प्रवर्तक सो अँड सो यांची शपथ घेऊन मी शपथ घेतो. द्या मत तुम्ही. त्यामुळे आंबेडकरी चळवळ फक्त भावनेत अडकवू नका. जरा विचार करा. विचार केला नाही तर आपली अडचण होईल. आणि म्हणून याही उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये आपण भावनेनं नाही, आपण विचारानं आहोत. आपण कुणाचा विरोध करण्यासाठी नाही, तर एससी उपवर्गीकरणाच्या नावाखाली एससी समाजाचे तुकडे 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 करण्याचं कटकारस्थान त्याच्या विरोधात आपण आहोत आणि ते होऊ देणार नाही. अरे आम्हाला आरक्षणानं काय मिळालं काय नाही मिळाल्याचा हिसाब करा, आकडेवारी करा. सरकारची आकडेवारी तपासा. आकडेवारी तपासली तर तुम्हाला त्याची सगळी उदाहरणं कळतील. आणि म्हणूनच सरकार बॅकफुटवर आहे. पण बॅकफुटवर आहे म्हणून आपण गप्प बसायचं नाही. उलट जेवढं सरकार बॅकफुटवर जातं तेवढं आक्रमण वाढवावं लागतं. तेवढा आक्रमणाचा रेटा वाढवावा लागतो. आणि म्हणून आगामी दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये असे तुम्हाला भव्य मोर्चे पाहायला मिळतील. सरकारला पाहायला मिळतील, प्रशासनाला पाहायला मिळतील. पण म्हणून म्हटलं ना की आपण शांत बसून नाही चालणार. आहो से पत्थर पिघलेगा, इस धोके में मत रहना. म्हणजे आम्ही फारच दुःख झालोय, नाराज झालो. तालुक्यातून ग्रामखेड्यातून पंचकृषी